नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपली दिवाळी फराळाची सिरीज सुरू आहे। दिवाळी फराळातला सगळ्यांच्याच आवडीचा ताटातून पटकन उचलला जाणारा पदार्थ म्हणजे चकली। आज आपण काही साधीसुधी चकली करणार नाहीये बरं का। 1 किलो अचूक भाजणीच्या प्रमाणामध्ये परफेक्ट अशी अजिबात तेलकट न होणारी गोल गरगरीत काटेदार आतून पोकळ खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवतोय। अगदी भाजणी तयार करण्यापासून ते चकली करेपर्यंत डिटेल रेसिपी सांगितली आहे। भरपूर टिप्स आहे, म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि या दिवाळीत तुम्ही सुद्धा परफेक्ट चकली तयार करूया। चला तर मग पटकन सुरुवात करू। हे पहा मंडळी, या चकल्या किती सुंदर तयार झाल्या। एकसारख्या गोल गरगरीत काटेदार, आवाज ऐका किती कुरकुरीत आहे। आतून पोकळ वरतून खुसखुशीत कुरकुरीत होतात। चला आपण सर्वप्रथम चकलीची भाजणी तयार करून घेऊया। भाजणी करण्यासाठी वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। या प्रमाणामध्ये जर भाजणी केली तर बरोबर 1 किलो भाजणी तयार होते। घरात ठेवलेल्या या वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा साहित्य मोजण्यासाठी घरातली एखादी वाटी सेट करून घ्या। अगदी साधं सोपं प्रमाण आहे। या वाटीने मोजून बरोबर 4 वाट्या मी जुना तांदूळ घेतलेला आहे। वजनी अर्धा किलो आहे। चकली करण्यासाठी जुना तांदूळ वापरायचा, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही। इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरायचा नाही। राशनचा जाडा तांदूळ घेतला तरीही चालेल। त्यानंतर सारख्या वाटीने 2 वाटी हरभरा डाळ घ्यायची। वजनी 250 ग्राम आहे। जितका तांदूळ त्याच्या अर्धी हरभरा डाळ घ्यायची। नंतर सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी पिवळी मूग डाळ घ्यायची आहे। वजनी 125 ग्रॅम। जितकी हरभरा डाळ आहे त्याच्या अर्धी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। त्यानंतर पांढरी उडदाची डाळ सारख्या वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी ही पांढरी उडदाची डाळ आहे। वजनी 70 ग्राम। जितकी मूग डाळ आहे त्याच्या अर्धी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। हे 4 धान्य चकली करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। अगदी साधं सोपं गणित मी तुमच्या पुढे भाजणीचं मांडलेलं आहे। परत एकदा समजून घ्या। जितका तांदूळ त्याच्या अर्धी हरभरा डाळ, हरभरा डाळीच्या अर्धी मूग डाळ आणि मूग डाळीच्या अर्धी उडीद डाळ। आता हे संपूर्ण साहित्य मी आधीच स्वच्छ धुवून पाणी निथळून कापडावर पातळ पसरवून रात्रभर पंख्याखाली वाळवून घेतलेलं आहे। संपूर्ण जे धान्य आहे ते वेगवेगळेच धुवायचे आणि वेगवेगळेच वाळवायचे, कारण आपल्याला यांना वेगवेगळेच भाजून घ्यायचे। धान्य जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही। पटकन धुवायचं, पटकन चाळणीवर काढायचं आणि वाळायला घालायचं। धान्य संपूर्ण वाळणं गरजेचं आहे। उन्हात वाळवायचं नाही। रात्रभर पंख्याखाली वाळवून घ्यायचं। तुमच्या धान्यांना कीटकनाशक पावडर लावलेली नसेल तर ओल्या कापडाने पुसून वाळवून घेतलं तरीही चालेल। आता हे झाले धान्य। अजून आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे। सारख्या वाटीने मोजून इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। वजनी हा साबुदाणा 50 ग्राम इतका आहे। त्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहे। वजनी 50 ग्राम। रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे। पोह्यांनी चकली हलकी फुलकी होण्यास मदत होते। त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपण डाळवं घेतलंय, ज्याला डाळ्या सुद्धा म्हणतात। वजनी हे 50 ग्राम आहे। आता आपली चकली छान अशी चविष्ट खमंग व्हावी म्हणून पाऊण वाटी म्हणजेच 3/4 वाटी आपण अख्खे कच्चे धने घेतलेले आहे। वजनी हे 30 ग्रॅम इतके आहे। त्यानंतर 20 ग्रॅम जिरे घेतलेले आहे। वाटीने मोजायचे झाले तर पाव वाटी हे जिरे आहे। हे झालं मंडळी संपूर्ण भाजणीचं साहित्य। इतक्या साहित्यामध्ये बरोबर 1 किलो भाजणी तयार होते। आता आपण भाजणी भाजून घेऊया। प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भाजणी व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे, तरच चकली छान होते। सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। थोडीशी गोलसर अशी कढई घ्यायची, म्हणजे साहित्य आपल्याला भाजणं सोपं जातं। धान्य भाजताना गॅस अगदी मंद ते किंचित मध्यम ठेवायचा आहे आणि संपूर्ण धान्य वेगवेगळं भाजून घ्यायचंय। सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेतोय। सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे तांदूळ सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जातो। गॅस मोठा करायचा नाही। गॅस मोठा केला तर वरतून लवकर करपेल, आतपर्यंत पोटापर्यंत हे भाजलं जाणार नाही। मग भाजणी व्यवस्थित तयार होणार नाही, चवीला खमंग लागणार नाही आणि चकली सुद्धा मऊ पडू शकते। म्हणून अगदी मंद ते किंचित मध्यम आचेवर भाजून घ्यायचंय। तांदूळ भाजण्यासाठी साधारण 8 ते 9 मिनिटं लागतील। हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खूप सुद्धा लाल धान्य करायचं नाही।
इथे पाहू शकता तांदूळ छान असे भाजले। इथे हलका हलकासा तांबूस सोनेरी रंग दिसतोय। हवं तर तांदळाचे 2-3 दाणे तुम्ही खाऊन पाहू शकतात। कुरकुरीत लागले म्हणजे छान भाजले गेले। एक 8-9 मिनिटं लागले। आता हे भाजलेलं साहित्य एखाद्या सुती कापडावर काढायचं म्हणजे ते मॉइश्चर धरत नाही। इथे मी सध्या ताटात ठेवते, तुम्ही डायरेक्ट जमिनीवर न्यूजपेपर आणि त्यावर कापड अंथरा आणि त्यावर हे धान्य गार करायला ठेवलं तरीही चालेल। त्यानंतर आता आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे। हरभरा डाळ सुद्धा मंद आचेवरती सतत मिक्स करत भाजायची। हरभरा डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। आतपर्यंत डाळ भाजली जाणं गरजेची आहे। हलकासा तांबूस डाग पडायला लागेल तोपर्यंत डाळ भाजून घ्यायची। इथे पहा डाळ छान भाजलेली आहे, हिला सुद्धा काढून घेऊ। गरम गरम असताना तुम्ही खाऊन पाहिली तर ती नरम लागते, म्हणून गार झाल्यानंतर खाऊन पहा। कुरकुरीत लागली म्हणजे डाळ परफेक्ट भाजली आहे। तरीही आता कळतच आहे की डाळ छान भाजलेली आहे। त्यानंतर आता आपण मूग डाळ भाजून घेणार आहोत। मूग डाळ सुद्धा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची। संपूर्ण धान्य असं वेगवेगळं भाजायचं, कारण सगळ्या धान्यांचा आकार वेगवेगळा असतो, म्हणून भाजायला वेळ सुद्धा वेगवेगळा लागतो। पाहू शकतात मूग डाळ सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घेतलेली आहे। हिला सुद्धा आपण कापडावर काढून घेऊया। धान्य सुद्धा काढताना ना वेगवेगळं काढायचं। जर तुम्हाला शंका असेल तर गार झाल्यानंतर थोडंसं खाऊन पाहायचं। एखादं धान्य जर कमी कुरकुरीत लागत असेल ना तर मग तुम्ही त्याला परत थोडंसं भाजून घेऊ शकतात, किंवा मग मंद आचेवर असा छान रंग येईपर्यंत भाजले ना की छान भाजले जातात। त्यानंतर उडीद डाळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। संपूर्ण धान्य हलक्या तांबूस रंगावर भाजायचं, पण खूप जास्तही रंग डार्क करायचा नाही, नाहीतर भाजणीची चव करपट लागू शकते। उडीद डाळ सुद्धा छान भाजून झाली, हिला सुद्धा काढून घेऊया। भाजणी भाजताना तेवढे काही कष्ट लागतात तितके घ्यायचेच मंडळी, मोठ्या आचेवर भाजणी भाजायची नाही। धान्य झाले, आता साबुदाणा भाजून घ्यायचा। साबुदाणा सुद्धा मंद आचेवर हलका फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे पाहू शकतात साबुदाणा हलका हलका फुललेला दिसतोय। साबुदाणा सुद्धा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे डाळवं। डाळवं आधीच भाजलेलं असतं, फक्त यात काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जावं म्हणून थोडंसं गरम करून घेऊया। डाळवं घातल्याने चकली खूप छान खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। डाळवं सुद्धा भाजून झालंय। आता पोहे भाजून घ्यायचे आहे। पोहे सुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। भाजल्यानंतर ना त्यांना चुरून पाहायचे। चांगला भुगा झाला ना म्हणजे पोहे छान भाजले गेले असं समजायचं। मस्त असे कुरकुरीत भाजलेले आहे, यांना सुद्धा काढून घेते। त्यानंतर आता कढई जर खूप गरम झाली असेल तर गॅस बंद करा किंवा अगदीच कमी ठेवा। त्यामध्ये धणे आणि जिरे हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। धणे जिरे भाजताना सतत मिक्स करत राहा आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्या। खूप काळपट वगैरे करू नका। धणे जिरे छान भाजले गेले की मस्त असा सुगंध येतो। संपूर्ण भाजणीच्या साहित्याचा घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे। तर इथे धने जिरे सुद्धा मस्त भाजून झालेले आहे, यांना सुद्धा काढून घेऊया। तर इथे पहा मंडळी, संपूर्ण भाजणीचं साहित्य भाजून झालेलं आहे, एकसारखं भाजलं गेलेलं आहे। गार झाल्यानंतर हवं तर तुम्ही खाऊन पाहू शकतात। एखादं धान्य जर कमी कुरकुरीत लागत असेल तर त्याला तुम्ही परत थोडंसं भाजू शकतात। माझं धान्य परफेक्ट असं भाजलेलं आहे। छान मिक्स करून घेते, संपूर्ण गार करून घेते आणि गिरणीतून बारीक असं पिठासारखं दळून आणायचं आहे। दळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची, गव्हावर बाजरीवर दळायचं नाही। हरभरा डाळीवर तुम्हाला ही भाजणी दळून आणायची, अगदी बारीक गव्हाच्या पिठासारखं दळून आणायचं। जर चकलीच्या भाजणीचं पीठ थोडं जरी रवाळ राहिलं तर चकली तेलकट होऊ शकते किंवा जास्त तेल शोषून घेते। पीठ दळून आणते। तर मंडळी इथे मी भाजणी दळून आणलेली आहे। मस्त अशी सुगंधित भाजणी तयार झालेली आहे। घरभर सुगंध पसरलेला आहे। भाजणी पाहू शकतात किती मस्त अशी बारीक दळलेली आहे। बरोबर ही भाजणी 1 किलो भरली, वरतून 20-30 ग्राम एक्स्ट्रा होती। तर आता या संपूर्ण भाजणीची चकली मी करून दाखवणार नाहीये। ही 1 किलो आहे, तर मी अर्धा किलो भाजणीची तुम्हाला चकली करून दाखवते। हवाबंद डब्यामध्ये ही भाजणी ठेवली तर 2 महिने आरामात फ्रीज शिवाय टिकते। तर चकली करण्यासाठी भाजणीचं पीठ मोजण्यासाठी घरातली रोजची आमटीची स्टँडर्ड साईजची वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा। तर इथे मी 4 कप भाजणी घेणार आहे, ती बरोबर अर्धा किलो होते। कप मध्ये भाजणी भरताना चमच्याने भरायची, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लेवल करायची, म्हणजे मध्ये हवा सुद्धा राहत नाही आणि भाजणी खूप दाबून सुद्धा भरली जात नाही। बरोबर 4 कप मी इथे भाजणी घेणार आहे।
कप किंवा वाटी सेट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला पाणी सुद्धा मोजून घेता येतं। तर हा चौथा कप। 4 कप भाजणी मी बरोबर घेतलेली आहे। बाकीची भाजणी पाण्याचा हात न लावता हवाबंद डब्यात ठेवायची, 2 महिने सुद्धा छान टिकते। पाणी सुद्धा आपल्याला याच कपने मोजून घ्यायचं आहे। आता आपण पीठ तयार करून घेऊया। अगदी साधं सोपं आहे, हाताला चटका सुद्धा लागत नाही। पाण्याचं सुद्धा योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगते। या कपने 4 कप भाजणी होती, तर बरोबर 3 कप पाणी आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे। 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे। थोडंसं पाणी कमी पडलं तर नंतर आपण कोमट पाण्याचा हात लावून आपलं जे पीठ आहे ते मळून घेऊ शकतो, पण सुरुवातीला पाणी जास्त करायचं नाही। तसंही 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी अगदी परफेक्ट होतं। आता काही मसाले घालायचे, तर घरातल्या या नाश्त्याच्या चमच्याने मी संपूर्ण मसाले मोजून घेतलेले आहे। सर्वप्रथम 1 चमचा ओवा घालायचा आहे, त्यानंतर 4 चमचे तीळ घालायचे आहे। तिळीने चकली खूप खमंग लागते आणि मस्त होते। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। सोबतच आता आपल्याला 2 ते 3 चमचे लाल तिखट घालायचंय। चवीला जास्त तिखट नाहीये आणि खूप लालभडक लाल तिखट घ्यायचं नाही, नाहीतर चकलीचा रंग खूप लाल येतो। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता आपली चकली छान हलकी फुलकी खुसखुशीत आणि पोकळ व्हावी म्हणून तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर नाश्त्याच्या चमच्याने मोजून 4 कप भाजणी होती, तर बरोबर 4च चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल जास्त घ्यायचं नाही। 4 कप भाजणीसाठी 4 चमचे तेल हे अगदी योग्य प्रमाण आहे। नाश्त्याचा चमचा सुद्धा खूप मोठा घ्यायचा नाही। भाजणीच्या चकली करताना पिठामध्ये तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकली खूप तेल शोषून घेते, तेलकट होते किंवा तेलात सुद्धा विरघळू शकते। म्हणून 4 कप भाजणीसाठी नाश्त्याच्या लहान आकाराच्या चमच्याने 4 चमचे तेल अगदीच योग्य प्रमाण आहे। आता या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा मंडळी, पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा। उकळत्या पाण्यामध्ये भाजणीचं पीठ घालायचं नाही। अशा उकळत्या पाण्यात पीठ घातलं तर आपलं जी चकली आहे ती खूप तेलकट होते, तेल शोषून घेते। गॅस बंद केलेला आहे। आता एक 2 ते 3 मिनिटं या पाण्याची वाफ जाऊ द्यायची। पाणी थोडंसं गार होतं, थोडीशी वाफ जाते, त्यानंतर पीठ घालायचं, म्हणजे चकली अजिबात तेलकट होत नाही किंवा तेल सुद्धा शोषून घेत नाही। तर बरोबर एक 3 ते 4 मिनिटं मी हे पाणी थोडंसं गार करून घेतलं, म्हणजे असंच ठेवलं होतं गॅस बंद करून, त्याच्या काही वाफा गेलेल्या आहे। आता यामध्ये भाजणीचं पीठ घालायचं आहे। परत एकदा सांगते, उकळलेल्या पाण्यामध्ये लगेच भाजणीचं पीठ घालायचं नाही। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 3 ते 4 मिनिटं ते पाणी तसंच राहू द्यायचं। थोड्याशा वाफा गेल्यानंतर मग भाजणीचं पीठ घालायचं आणि आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। जसं जसं आपण एकजीव करतो, भाजणी बरोबर पाणी शोषून घेते आणि एकसारखं आपलं पीठ तयार होतं। पीठ सुरुवातीला थोडंसं कोरडं झालं ना मंडळी तरीही चालतं, नंतर आपण कोमट पाण्याचा हात लावून त्याला मळून घेऊ शकतो। पण सुरुवातीला जर पाणी जास्त झालं ना तर आपली जी उकड किंवा पीठ आहे ना ते खूप मऊ होतं आणि मग चकलीला काटे व्यवस्थित येत नाही किंवा चकली खूप तेलकट होते। तरीही 4 कप भाजणीसाठी 3 कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे। फक्त आता जर तांदळाची क्वालिटी वेगळी असेल किंवा एखादा तांदूळ जास्त पाणी शोषून घेतो तर नंतर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकतात। इथे पहा, मस्त असं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे। एकसारखं पीठ मिक्स झालेलं आहे। पाण्याचं प्रमाण अगदीच योग्य आहे। पीठ छान असं मिक्स करून झालं, तळापासून मिक्स करायचं, म्हणजे खाली काही कोरडं पीठ वगैरे असेल ते एकसारखं एकजीव होऊन जातं। पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे, पण लगेच चकली करायला घ्यायची नाही। गॅस बंद आहे, यावर झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त याची वाफ चांगली मुरू द्यायची आहे। 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही। इथे 5 मिनिटं झालेले आहे। मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे। ताटामध्ये काढून घेऊया। जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही। आपण जर जास्त वेळ मुरत ठेवलं ना तर आपली उकड मऊ होत जाते आणि परिणामी नंतर चकली तेलकट होते। 5 मिनिटांनंतर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। पाण्याला उकळी आली ना तिथून पुढे गॅस बंद केला की नंतर गॅस आपल्याला सुरू करायचाच नाहीये। आता हे पीठ खूप गरम आहे, त्याच्या गाठी गुठळ्या सगळ्या मोडल्या जाव्या, हाताला चटका लागू नये म्हणून पेल्याने किंवा ग्लासने याला चांगलं रगडून घ्यायचंय, म्हणजे पिठाच्या काही गाठी गुठळ्या असेल त्या व्यवस्थित मोडल्या जातात।
या पद्धतीने पीठ आपण थोडंसं चुरून घेऊया किंवा असं मॅश करून घेऊया, म्हणजे एकसारखं पीठ तयार होईल। आता या पिठाचा गोळा करायचा आहे, पण हे खूप गरम आहे, हाताला चटका लागतोय। गरम गरम मळण्याची गरज नाहीये, एक 5 ते 7 मिनिटाला गार होण्यासाठी असंच ठेवू, पंख्याखाली ठेवायचं नाही। आता पीठ हलकं कोमट झालेलं आहे, म्हणजे चटका लागत नाहीये। आता याला मळून आपण गोळा करून घेऊया। तर माझं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे। ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी तसंच आहे, त्यापेक्षा किंचित घट्ट असावं। पाणी लावण्याची मला इथे गरज नाहीये। तुमचं पीठ खूपच कोरडं झालं असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावू शकतात। परफेक्ट असं पीठ झालेलं आहे। चकलीचं पीठ इतपत घट्ट असावं। पीठ जर खूप घट्ट असेल तर चकलीचे वेढे करताना तार तुटू शकते, आणि पीठ खूप सैलसर असेल तर मग चकलीला व्यवस्थित काटे पडत नाही आणि चकली तेलकट सुद्धा होते। या पद्धतीने छान असा गोळा करून घेतला। आता लगेच चकली करायची नाहीये, झाकून 5 मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। चकलीचं पीठ 5 मिनिटं मुरतंय तोपर्यंत आपण साच्याला तेल लावून घेऊया, म्हणजे चकलीचं पीठ साच्याला चिकटत नाही। 5 मिनिटं इथे पीठ मुरलेलं आहे, एकसारखं पीठ तयार झालेलं आहे। लागेल तितका गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, कारण हे भाजणीचं पीठ आहे, असंच ठेवलं तर खूप कोरडं होईल। इथे आपण चकलीची चकती घेतलेली आहे। चकतीची जी खरखरीत बाजू असते ना, ती बाहेरच्या दिशेला ठेवायची आणि गुळगुळीत बाजू आतून, म्हणजे चकलीला काटे खूप छान पडतात। दरवेळी साच्यामध्ये पीठ भरताना अर्धा मिनिट त्याला चांगलं मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळून घेतलं का चकलीचे तार व्यवस्थित पडतात, अजिबात तुटत नाही। साच्यामध्ये ना मिश्रण भरताना असा एकसारखा लांबसर रोल करून भरायचं, असे तुकडे तुकडे भरायचे नाही, म्हणजे चकली करताना वेढे आपले तुटत नाही। आता साचा आपण बंद करून घेऊया आणि चकल्या पाडून घेऊया। चकली तुम्ही ना ताटामध्ये पाडू शकतात किंवा बटर पेपरचे छोटे छोटेसे चौकोन कापून त्यावर सुद्धा पाडू शकतात, पण मला सर्वात सोपं वाटतं ते पोलपाट किंवा लाकडी चॉपिंग बोर्ड। एकतर त्यावर चकली चिकटतही नाही आणि पटकन काढता येते, उचलता येते। तर चकली करताना आतला जो सर्वात पहिला वेढा आहे त्याला गोल करून घ्यायचा आणि आजूबाजूचे वेढे अगदी जवळ जवळ घ्यायचे। हात खूप जास्त वर धरायचा नाही आणि खूप लांब न्यायचा नाही। आता मला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी थोडासा वर धरलेला आहे। एकसारखी चकली पडते। एका सोऱ्याची चकली संपूर्ण करून घ्यायची आणि लगेच तळून घ्यायची। चकलीचे वेढे ना जवळ जवळ करायचे आणि आतमध्ये थोडासा गोल करायचा, म्हणजे चकली आतपर्यंत छान अशी तळली जाते। एकसारखी गोल गरगरीत आणि काटेदार आपली इथे चकली तयार होते। चकल्या होताना पाडून तोपर्यंत मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर पहा मंडळी, चकल्या मी इथे काही करून घेतलेल्या आहे। आता आपण चकली तळून घेऊया। चकली कशी तळावी आणि काही टिप्स सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तरच चकली आपली 1-2 महिने कुरकुरीत राहते। तेल तापलंय की नाही पाहायचं, एक गोळा घालायचा, भरभर त्यावर बबल्स येत आहे आणि काही सेकंदाने लगेच ते वरती तरंगून येत आहे, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। गॅस चकली सोडताना मोठा ठेवायचा आणि चकली सोडून झाली की मंद ते किंचित मध्यम करायचा। चकली तेलामध्ये घालताना तेल जर खूप कमी गरम असेल तर चकली तेलकट होऊ शकते, तेल शोषून घेऊ शकते, किंवा अगदीच कमी गरम तेल असल्यास चकली तेलात विरघळते सुद्धा। म्हणून तेल व्यवस्थित गरम असणं गरजेचं आहे आणि खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम सुद्धा नको। आता चकली आपण तळायला घातलेली आहे। घातल्या लगेच हात लावायचा नाही। वरती हे भरपूर बबल्स आहे ना, ते बबल्स थोडेसे कमी झाले की मग चकली उलटून घ्यायची। लगेच हात लावला तर चकली तुटू शकते। पाहू शकतात हे बुडबुडे कमी झाले। चकली आता झाऱ्याला कुरकुरीत जाणवते, तिला उलटून घेऊया। उलटून पलटून मंद ते किंचित मध्यम आचेवरती आपल्याला चकली तळायची आहे। चकली नेहमी अगदीच कमी आचेवर तळायची नाही। अगदी कमी आचेवर तळली तरीही चकली तेलकट होऊ शकते, म्हणून थोडासा मध्यमच गॅस ठेवायचा आणि मध्ये मध्ये उलटून पलटून चकली तळून घ्यायची। चकली व्यवस्थित तळली जाणं गरजेची आहे। एक जरी चकली कमी तळली गेलेली असली तर त्यामुळे बाकीच्या सगळ्या चकल्या नरम पडू शकतात। चकली तळली की नाही कशी ओळखायची, तर तळून झाल्यानंतर तिच्यावरचे हे बुडबुडे संपूर्ण कमी होतात आणि आता ही चकली वरती तरंगते। तळून झाल्यानंतर ती तळाला जाऊन बसू लागते। इथे तुम्ही पाहू शकता चकल्या मस्त तळल्या गेलेल्या आहे आणि त्या वरती तरंगण
तरंगत होत्या सुरुवातीला, आता त्या तळाला जाऊन बसायला सुरुवात झालेली आहे। चकली खाली खाली जाते, काढून घेऊया। यापेक्षा जास्तही तळली तर चकलीची चव करपट लागते किंवा चकली तेलकट सुद्धा होते। चकली तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढायची, म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे असेल ते निघून जातं। आता उरलेल्या सुद्धा चकल्या मी याच पद्धतीने तळून घेते। पुढची बॅच तळताना सुद्धा पाहायचं तेल व्यवस्थित गरम आहे की नाही। चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा। डायरेक्ट चकली तेलामध्ये हाताने सोडणं अवघड वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर असं झाऱ्यावर ठेवून तुम्ही चकली सोडू शकतात। एका वेळेला तेलामध्ये भरपूर चकल्याही घालायच्या नाही। तेल कमी आणि चकल्या जास्त झाल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि परिणामी चकली तेलामध्ये विरघळते। या पद्धतीने आता संपूर्ण चकल्या तळून घेते। आता चकली तळून झाल्यानंतरही तुम्हाला काढल्यावर जर वाटलं की एखादी चकली कमी तळली गेलेली आहे तर तुम्ही तिला परत तेलामध्ये घालून मोठ्या आचेवर काही सेकंद तळून घ्या। एक सुद्धा चकली जर कमी तळली गेली ना आणि गार झाल्यानंतर डब्यात ठेवली तर त्या एका चकलीमुळे बाकी सगळ्या चकल्या नरम पडतात, म्हणून व्यवस्थित चकली तळाला बसेपर्यंत तळून घ्यायची। आता सगळ्या चकल्या तळून घेते आणि 1 ते 1.5 तास गार करून घेते। हे पहा मंडळी, संपूर्ण चकल्या 1 ते 1.5 तास गार करून घेतल्या आणि इथे आपल्या सुंदर सुबक गोल गरगरीत काटेदार चकली तयार झाली। अर्धा किलो मध्ये ही भरपूर चकली तयार होते। हातावर घासून दाखवते, अजिबात तेल शोषत नाही ही चकली, अजिबात तेलकट होत नाही। फक्त तेलाचं मोहन सांगितलंय तसं घ्यायचं। एक चकली तोडून सुद्धा दाखवते, अतिशय खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून पोकळ आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने या दिवाळीला चकली नक्की करून पहा। गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक नक्की शेअर करा।